ओम पितृगणाय विद्महे जगद्धारिणी धीमहि तन्नो पितृ प्रचोदयात्। ओम देवताभ्यः पितृभ्यश्च महायोगिभ्य एवंच नमः स्वाहायै स्वधायै नित्यमेव नमो नमः। ओम आद्यभूताय विद्महे सर्वसेव्याय धीमहि तन्नो पितरः प्रचोदयात्। पितृदेवताभ्यो नमः। साधकांनो, आज लगेचच मी पितृपक्षातली दुसरी क्लिप टाकतोय। ही महालयाविषयी आहे। श्राद्धात कुटुंबातील दिवंगत व्यक्तीचे पिंडरूपाने स्मरण पूजन करण्याची जी एक परंपरा आहे, यामध्ये दिवंगत आई वडील, आजी आजोबा, पणजी पंजोबा, सावत्र नातेवाईक, भाऊ बहीण, काका काकू, मामा मामी, मावशी सासू सासरे, व्याही विहीण असे अन्य नातेवाईक या सर्वांना स्मरून जे पिंडदान केलं जातं त्याला महालय असं म्हणतात। महालयाचा अपभ्रंश हा महाळ असा होतो। त्यामुळे बरेच लोक म्हणतात आज आमच्याकडे महाळ आहे। महाळ हा मुळात महालय हा शब्द आहे। महालय शब्दाचा अपभ्रंशित शब्द म्हणजे महाळ आहे। महालयाचा तसा काळ म्हणजे सर्वार्थाने शास्त्रीय दृष्ट्या पंचांगादृष्ट्या सर्वार्थाने बघितला तर भाद्रपद वद्य प्रतिपदेपासून सूर्य वृश्चिक राशीला जाईपर्यंत म्हणजे जवळजवळ महालयाचा काळ हा 1.5 ते पावणे 2 महिन्याचा असतो। आपण फक्त पक्ष म्हणतो, पंधरवाडा म्हणतो, तसं नाही आहे। भाद्रपद वद्य प्रतिपदेला हा काळ जो सुरू होतो तो काळ सूर्य तुला राशीतनं वृश्चिक राशीला जाईपर्यंत, वृश्चिक राशीला जोपर्यंत सूर्याचं आगमन होत नाही तोपर्यंत हा काळ असतो। महालय हा देखील एक श्राद्ध विधी आहे। आपण जे नेहमी प्रतिसंवत्सरिक म्हणजे वर्ष श्राद्ध करतो आणि महालय करतो, यातील फरक जाणला तर संवत्सरिक श्राद्धाच्या दिवशी म्हणजे प्रतिवार्षिक होणाऱ्या श्राद्धाला फक्त एकाच व्यक्तीला उद्देशून असतो, तर महालय हा आपल्या संबंधित सर्व मृत व्यक्तींना उद्देशून, म्हणजे दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं तर प्रतिसंवत्सरिक श्राद्ध हे पावरणास म्हणजे ठराविक व्यक्तीस उद्देशून, तर महालय हे पावरणांना म्हणजे दिवंगत नातेवाईकांना उद्देशून असतो। श्राद्धकर्त्याने त्यावेळेस आपल्या सर्व मृत व्यक्तींची यादी, आता याच्यामध्ये पितृत्रयी, मातृत्रयी, मातामहत्रयी अशा 3 त्रयी मुख्यतः येतात। आता पितृत्रयी म्हणजे वडील आजोबा पंजोबा, मातृत्रयी म्हणजे आई आजी आणि पणजी, आणि मातामहत्रयी म्हणजे आईचे वडील आजोबा पंजोबा, अशा या मुख्य 3 त्रयी येतात।
ज्यांची पत्नी जिवंत असेल त्यांच्या नावाने उच्चार होतो, पण पत्नी जिवंत नसेल तर त्या पावरणाचा सपत्नीक म्हणून उच्चार करावा. याखेरीज पत्नी, पुत्राधिक, चुलते, मामा, भाऊ, आत्या, मावशी, बहीण, सासरे इत्यादी पावरणे आहेत. त्या पावरणांच्या पत्नी हयात नसेल तर सपत्नीक व पती हयात नसेल तर सभर्तृका असा नामोच्चार करतात. आता थोडक्यात आपण दरवर्षी ज्या स्मृतिप्रीत्यर्थ श्राद्ध करतो त्याला महालय म्हणतात आणि ज्याच्या नावाने करतो त्याला पावरण म्हणतात. सत्यस्थितीमध्ये लोक वेळेअभावी प्रतिसंवत्सरिक श्राद्ध किंवा तिथी माहीत नसल्याने किंवा लक्षात नसल्याने सकल दिवंगत व्यक्तीचे स्मरण करून सर्व पितृ अमावास्येस महालय करून मोकळे होतात. आता या सर्वात विधी इतकेच महत्वाचे श्राद्धाला महत्व आहे, कारण हा केवळ एक उपचार नाहीये. बरं, एक लक्षात ठेवा, हा केवळ करायचा म्हणून करायचा असा हा एक उपचार नाही, तर हा दिवंगत व्यक्तीबाबत तुम्हाला असलेला आदर, तुम्हाला असलेली आत्मीयता आणि आपुलकी दर्शवणारा भाव आहे. श्रद्धा असेल तरच श्राद्ध होतं, हे सर्वात मुळात समजून घ्या. आपली कृतज्ञता व्यक्त करण्याची थोर परंपरा चालू ठेवणं हे गरजेचं आहे. म्हणून आपण सर्वांनी महालय श्राद्ध करणं जरुरीचं आहे. आता आपले जे कोणी मृत झालेले त्यांचा उल्लेख विधीच्या वेळेस करायचाच आहे. श्राद्ध हे पवित्र कर्तव्य पण आहे. महालय महिना अन्य कशा करताही वर्ज्य नाही. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कृतज्ञता मानणं याला खूप महत्त्व दिलेलं आहे. आपण सर्व ठिकाणी कृतज्ञ राहावे अशी आपल्याला एक बालपणापासून शिकवण देण्यात आलेली आहे. याच संकल्पनेतून देव, पितृ, ऋषी, समाज, गुरु, राजा या सर्वांचं ऋण व्यक्त करणं हे आपलं कर्तव्य ठरतं. म्हणूनच रोज देवपूजा, ऋषीपूजन, पितृतर्पण, पंचमहायज्ञ हे आपल्याला शास्त्रांनी सांगितलेले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रोज पितृयज्ञ व काकबळी काही ठिकाणी अजूनही चालतो आणि तो घालावा असं शास्त्रांनी सांगितलेलं आहे. आपण रोज आचरणात आणतो तरी सुद्धा आपण पितृऋणातनं मुक्त होत नाही. म्हणून शास्त्रकारांनी शास्त्रविधीची योजना केली आहे. श्रद्धाया क्रियतो यत् ततः श्राद्धम अशी श्राद्ध शब्दाची व्याख्या आहे. वर्षभर अनेक श्राद्ध सांगितलेली आहेत. आज बाकीची सर्व श्राद्ध कर्म करणं आपल्याला या काळामध्ये शक्य नाही, पण वर्षश्राद्ध आणि महालय श्राद्ध, अपभ्रंशित महाळ हे आपल्याला तर करता येतात. वर्षश्राद्ध आई वडील मृत असतील तर त्यांच्या पुरतं मर्यादित असतं. इतर कोणी मृत असतील तर त्या एकट्यांपुरतं मर्यादित असतं. पण
महालय श्राद्ध हे सर्व पितरांना उद्देशून असतं, म्हणून ते श्राद्ध आवश्यक करावं. महालय श्राद्धामध्ये पिंड देताना एक पिंड असा पण आहे, मातृवंशे मृतैवच पितृवंशे तथैवच गुरु श्वशूर बंधूंना एचान्ने बांधव स्मृता. बघा, यामध्ये सगळ्यांचा समावेश आहे. पितरांना मंगल कार्यामध्ये स्थान नसतं. सर्व मंगल कार्ये अनुष्ठाने यामध्येही श्राद्ध केलं जातं, पण त्या श्राद्धाला नांदी श्राद्ध असं म्हणतात. हे बरेच जणांना माहीत नसतं. ज्याप्रमाणे आपण एखाद्या कार्यक्रमामध्ये श्रद्धांजली वाहतो त्याच पद्धतीचा हा प्रकार आहे. पण याला महालय श्राद्धाचा कालावधी पुन्हा सांगतो तुम्हाला की आपण 15 दिवसाचा मानतो, पण हा कालावधी साधारणतः 1.5 ते पावणे 2 महिन्याचा असतो. सूर्य जोपर्यंत वृश्चिक राशीत जात नाही तोपर्यंत हा कालावधी असतो. याचा आणखीन एक कारण असू शकेल की पितृची तिथी आहे त्या तिथीला महालय करावं. मग जर समजा पितृ तिथी ही शुक्ल पक्षातील असेल तर भाद्रपद वद्य प्रतिपदा ते भाद्रपद वद्य अमावास्या या 15 दिवसामध्ये शुक्ल पक्षाची तिथी येत नाही, म्हणून साधारणतः सूर्य वृश्चिक राशी मध्ये जाईपर्यंत तुम्ही हे महालय करू शकता. म्हणून त्यात शुक्ल पक्षाच्या तिथी येऊ शकतात. पण मुख्य काळ आजकाल सगळ्यांनी भाद्रपद वद्य प्रतिपदा ते भाद्रपद वद्य अमावास्या हाच समजलेला आहे. म्हणून अमावास्येलाच बहुतांशी जण ज्याला सर्वपित्री अमावास्या असं संबोधन आहे त्या दिवशी हा विधी करतात. हा पितरांचा अपराह्न काळ आहे. आपले 1 वर्ष म्हणजे पितरांचा 1 दिवस, हे मी कालच सांगितलंय की आपलं 1 वर्ष म्हणजे पितरांचा 1 दिवस. याचा अर्थ ते रोज जेवायला येतात. आपण म्हणतो आपण वर्षांनी देतोय त्यांना, पण ते रोज जेवायला येतात. म्हणजे वर्ष श्राद्ध व महालय श्राद्धामुळे पितरांना रोज जेवण मिळतं. हे आपल्याला या गणितावरून समजेल. सर्वसामान्यपणे पितृपंधरवडा हा सगळेजण मुख्य काळ मानतात. त्यामुळे या महिन्यामध्ये काहीही शुभ कार्य करायचं नाही असा समज आहे. पण तोही समज काही अंशी चुकीचा आहे. तसं करायचं असल्यास पितृपक्षात काही शुभ कार्य करायचं नाही असं जर म्हणत असेल तर शास्त्राधारे पितृपक्षाचा काळ हा मी 1.5 ते पावणे 2 महिन्याचा सांगितलाय. मग या 1.5 ते पावणे 2 महिन्यामध्ये शुभ कार्य करायचं नाही का, हा एक प्रश्न आहे. नवरात्र त्याच दरम्यान येणार, दिवाळी ही त्याच दरम्यान येणार. हे दोन्हीही मोठे सण सूर्य वृश्चिक राशीत असतानाच येणार, म्हणजे तो महालय काळाचाच काळ आहे. पंचांगामध्ये किंवा दिनदर्शिका तुमच्या भिंतीला लागलेल्या कॅलेंडरमध्ये महालय प्रारंभ आणि महालय समाप्ती एवढंच दिलेलं आहे. पण त्याच्यामध्ये हे सगळा उद्देश जे काय आहे ते लिखित नाहीये त्याच्यात. पण शास्त्राधारे हे अशा पद्धतीचं आहे. तोपर्यंत कधीही म्हणजे सूर्य वृश्चिक राशीमध्ये जाईपर्यंत कधीही महालय श्राद्ध तुम्ही करू शकता. यामुळे एक लक्षात येईल की या कालावधीमध्ये शुभकर्मही करता येतात. आता भाद्रपद कृष्ण पक्षामध्ये फक्त चतुर्दशी वगळून
चतुर्दशी वगळून अमावास्येपर्यंत रोज महालय केला तरी चालतो. आता चतुर्दशी का वगळायची, तर तिला काही ठिकाणी घात तिथी असं संबोधन आहे. म्हणजे घातपाताने काही झालं असेल तर त्याच पितरांकरता ते श्राद्ध पक्ष करावं. आपले पितर जेवणाची वाट बघत असतात अशी समजूत आहे. यावर्षी 17 तारखेपासूनच पितृपंधरवाडा सुरू आहे. महालय समाप्ती ज्या दिवशी आहे त्या मधल्या काळात जर समजा अधिक मास आला तर अधिक मासात सुद्धा महालय करायचं. पितरांचं स्मरण हे आपले कर्तव्य आहे. हे पुन्हा पुन्हा सांगतो की आपण पितरांचं स्मरण करतो, हे आपलं कर्तव्य आहे. आता म्हाळामध्ये कुणाचं स्मरण करावं हे पाहूया. की महाळ मी सगळ्यांचं असं सांगितलं, पण मूळतः महालयामध्ये कोणाकोणाचं स्मरण करावं तर त्याच्यामध्ये वडील, आजोबा, पणजोबा, आई, आजी, पणजी, आईचे वडील, आईचे आजोबा, आईचे पणजोबा, आईची आई, आईची आजी, आईची पणजी, काका, मामा, भाऊ, आत्या, मावशी, बहीण, पत्नी असेल तर पत्नी, मुलगा, मुलगी, गुरुजी, पुरोहित म्हणजे आचार्य गुरुजी सुद्धा. यापैकी जे जे मृत झाले असतील, मी मगा तुम्हाला त्या पिंडाचा तो एक मंत्र सांगितला, मातृवंशे मृतैवचो. मी आत्ता ही जी यादी वाचली तो त्याला अनुसरून बघा. मातृवंशे मृतैवचो, पितृवंशे तथैवचो, गुरु श्वशूर बंधूंना एचान्ने बांधव समृता. याशिवाय म्हणजे या सगळे गुरु, याशिवाय सासरा सुद्धा त्याच्यात येतो. या सगळ्यांचं आप्तांचंही तुम्ही तिथे स्मरण करू शकता. पिंड प्रदान करताना या सगळ्यांना तर पिंडदान आहेच, या सगळ्यांना पिंड प्रदान आहे. त्याशिवाय जर तुमचा कोणी शिष्य गेला असेल तर त्याला सुद्धा पिंड द्यावा. याविषयी 4 धर्मपिंड सांगितलेले आहेत. आता ते कुणाकुणाला देतात ते तुम्ही ऐकून चकित व्हाल. तर पितृकुळामध्ये व मातृकुळामध्ये पूर्वीच्या काळी दास दासी होते, तर पितृकुळामध्ये व मातृकुळामध्ये दास दासी, सेवक, आपल्याकडे आश्रित कोणी असेल तर तो, आपले मित्र, आपल्या मैत्रिणी, सखे, पशु, पक्षी, वृक्ष, गाई, म्हैस, दृश्य आणि अदृश्य, ज्यांचे कधीतरी आपल्यावर उपकार केलेले आहेत, अशा दोन्ही कुळांमधले गुरुजन, आप्त, भाऊबंध, कोणी निपुत्रिक गेलेला असेल, क्रियाकर्म लोप झालेले असतील, पूर्व सुकृतामुळे नरकात गेलेला, गर्भपात झालेला, अपंग, या सर्वांना इथे पिंड प्रदान सांगितलेलं आहे. आश्चर्य आहे ना. म्हणजे कोणीच राहता कामा नये. तर्पण सांगितलेलं आहे. तर्पणामध्ये सुद्धा जे कोणी माझ्या कुळामध्ये जन्म घेऊन मृत झाले त्यांनी मी केलेल्या तर्पणाचं पाणी ग्रहण करावं असं सांगितलेलं आहे. म्हणजे पिंड प्रदान तर करायचंच आहे, पिंडदान तर द्यायचंच आहे, पण शिवाय तर्पण पण करायचं आहे. श्राद्ध किंवा महालय श्राद्ध हे करायचं विधान म्हणजे ब्राह्मण पूजन, ब्राह्मण भोजन, पिंड प्रदान, तर्पण ही सर्वात महत्वाची कर्तव्य आहे. ब्राह्मण मिळाले नाही तर दर्भबटू, छटश्राद्ध ज्याप्रमाणे म्हणतात तसं दर्भबटू
करून सर्व विधी करावे, याला चटश्राद्ध असं म्हणतात. म्हणजे समजा तुम्ही महालय करायचा ठरवलाय पण तुम्हाला ब्राह्मणच मिळत नाही, तर त्यावेळेस चटश्राद्ध करावं. तेही जमलं नाही तर ब्राह्मणाला शिदा द्यावा, याला आमाळा श्राद्ध असं म्हणतात. बघा, महालय श्राद्ध, चटश्राद्ध, आमाळा श्राद्ध किती प्रकारचे आहेत. तेही जमलं नाही, आमाळा श्राद्धही जमलं नाही, चटश्राद्धही जमलं नाही, पिंडदानही जमलं नाही, तर दक्षिणा द्यावी, याला हिरण्य श्राद्ध म्हणतात. चटश्राद्ध, आमाळा श्राद्ध, महालय श्राद्ध, हिरण्य श्राद्ध, आणि तेही जमलं नाही तर गाईला पान द्यावं. तेही जमत नसेल, जर मोठी आपत्ती आली तर दुपारी घरातून लांब जावं. की आपल्याला दक्षिणा देणंही जमत नाहीये, गाईला पान देणंही जमत नाहीये, आमाळा श्राद्ध, चटश्राद्ध, हिरण्य श्राद्ध कुठलंही श्राद्ध जमत नाहीये, तर काय करावं? अपराह्न काळात भर दुपारी 12 वाजता 12 ते 2च्या काळात लांब जावं घरापासून. घरापाशी नाही, घरापासून लांब जावं. दक्षिण दिशेला तोंड करून उभं राहावं व हात वरती करून मोठ्याने आपल्या पितरांना सांगायचंय, मी तुम्हाला आज काही देऊ शकत नाही. याला शुद्ध मराठी भाषेमध्ये काखावरती करणं असं म्हणतात. यावरूनच काखावरती करण्याचा वाक्यप्रचार रूढ झाला असेल असं मला वाटतं. पण म्हणजे काहीही जमलं नाही तर आता न जमण्याकरता समजा संपत्तिक स्थिती नसेल, ब्राह्मण मिळत नसेल, स्वयंपाक करणारं कोणी नसेल, शिदा घेणारं कोणी नसेल, अशा सगळ्या गोष्टीचा विचार करून शास्त्राने सांगितलंय की तुला काहीच जमलं नाही तर हे तुला निश्चित जमू शकतो की दक्षिण दिशेला तोंड करून हात वर करून मी तुम्हाला काहीही देऊ शकत नाही असं स्पष्ट म्हणणे. आता याबाबत असा काही विचार येतात की श्राद्धविधी महत्वाचा, अन्न फुकट घालवण्यापेक्षा एखाद्या गरीबाला दिलं, सेवाभावी संस्थेला मदत दिली, तर अन्नदान केलं तर याप्रमाणे दानधर्म जरूर करावा, पण हे अतिरिक्त म्हणून करावं. आणि हे केलं म्हणजे गोरगरिबांना अन्नदान म्हणा किंवा संस्थेला मदत म्हणा, असं काही जरी केलं तरी श्राद्ध कधी करायलाच पाहिजे. आता काही लोकांकडून नवीन नवीन विचार येत आहेत की माणूस मेल्यानंतर त्याला दुसरा जन्म मिळतो, एखाद्याला मुक्ती मिळते, तर दुसरा जन्म कुठला मिळाला आहे हे सांगता येणार नाही. आम्ही सर्वांनाच अन्नोदक देतो, पिंड ही अन्नाचेच असतात, पण मग त्याला सापाचा जन्म मिळाला असेल, एखाद्याला कृमी कीटकाचा जन्म मिळाला असेल तर त्यांना ते अन्न चालणार नाही. पण विधात्याने त्याचीही व्यवस्था केली आहे. त्याच्या मदतीला वसु, रुद्र, आदित्य, अर्यमा या देवता त्यांना दिलेलं अन्न त्यांच्या त्यांच्या खाद्यपदार्थारूपात करून देण्याचं कार्य. तुम्ही त्यांच्या नावाने अन्नदान करताय पण ते अन्न स्वीकारू शकत नाही, कारण ते कसं खाणार. मग या ज्या देवता आहे आदित्य, रुद्र, आर्यम, या देवता त्या योनीत गेलेल्या प्राण्यांना, पशूंना, पक्षींना, किड्यांना, मुंगींना त्यांना जे खाद्य पाहिजे ते खाद्य ते पुरवतात.
काहींना अमृत रूपाने, काहींना गवत रूपाने, काहींना वायू रूपाने ते देतात. उदाहरणच झालं, जसं दुसऱ्या राष्ट्रात राहणाऱ्या आपल्या नातेवाईकाला आपल्याला पैसे पाठवायचे, आपण बँकेमध्ये रक्कम भरली, ती रक्कम त्या माणसाला त्या राष्ट्राच्या चलनात मिळते. उदाहरण झालं तर अमेरिकेला तुमचं कोणी आहे आणि त्या अमेरिकेच्या माणसाला पैसे द्यायचे आहे, तर तुम्ही इथल्या बँकेमध्ये पैसे भरले किंवा पैसे पाठवणाऱ्या एखाद्या कंपनीमध्ये पैसे भरले, तर तुमचे पैसे त्या राष्ट्रात गेल्यानंतर त्या चलनात ते पैसे त्याला मिळतात. त्याच पद्धतीने तुमचे पितर कुठल्याही योनीत गेले असतील तर त्याच प्रमाणे त्यांना ते भोजन प्राप्त होतं. त्याप्रमाणे ही व्यवस्था आहे. आता काही ठिकाणी समाजामध्ये अज्ञान आहे आणि अज्ञानामुळे किंवा समजून न घेतल्यामुळे काही चुकीच्या गोष्टी केल्या जातात. काही ठिकाणी आई सौभाग्यवती गेली तरच तिचे स्मरण करतात. काही समाजामध्ये आईबाप वगैरे पितृकुळातील मृतांना पिंड देतात, मातृकुळातील मृतांना पिंड देत नाही. हे चुकीचं आहे. किंवा त्यांचे पितर बोलवतही नाही, हे चुकीचं आहे. आत्या, मामा, मावशी, काका इत्यादींकरता ब्राह्मण सुद्धा ठेवत नाही, पिंडही देत नाही. याचे कारण त्यांना त्या संबंधीची माहिती ही योग्य प्रकारे मिळालेली नाही. त्याचप्रमाणे काहींना तिथी चतुर्दशी असली तरी त्या दिवशी पितृश्राद्ध म्हणजे अपघाती, मग मी सांगितलंय की प्रतिपदेच्या अमावास्या फक्त चतुर्दशी सोडून, कारण पितृश्राद्ध म्हणजे अपघाती मृत्यू झाला असेल तरच चतुर्दशीच्या दिवशी महालय करावं, यापेक्षा दुसऱ्याही दिवशी करावं. पौर्णिमा तिथी असेल तर सर्वपित्री अमावास्या किंवा इतर कुठल्याही तिथीला महालय करावा. सौभाग्यवती कोणी गेली असेल तर अविधवा नवमी याशिवाय ब्राह्मण समाजाव्यतिरिक्त अश्विन शुद्ध प्रतिपदेला येणारे मातामह श्राद्ध बहुधा कोणी करत नाही. कारण सर्व पित्री एकदा संपली, विषय संपला असं ते समजतात. पण अश्विन शुद्ध प्रतिपदेला येणारं मातामह श्राद्ध मुलाने आईच्या वडिलांचे मृत असतील तर बाप असताना शुद्धा श्राद्ध करावं. पण अनेकांना याची माहिती नाही आहे. याविषयी अनेक गोष्टी या अज्ञानामुळे घडत असतात. श्राद्धाला ब्राह्मण सांगताना आपल्या ज्ञातीतील सांगितले तरी चालतात. एकाच घरातील पती, पत्नी, बाप, मुलगा, भाऊ या सगळ्यांना सांगू नये असा नियम आहे. काही ठिकाणी यांना सांगितलं जातं, त्यांना गंध गोपीचंदन लावलं जातं. सुवासिनींना मात्र कुंकू लावून फुलं वेणू द्यावी हे माहीत नसल्यामुळे हे असं घडतं. ते टाळावं. मी मगा सांगितलं, कालही सांगितलं की आपला 1 वर्ष म्हणजे पितरांची अहोरात्र 1 दिवस. उत्तर ध्रुव हे देवांचं निवासस्थान आणि दक्षिण ध्रुव हे पितरांचं निवासस्थान मानले जाते. म्हणून दक्षिणायनात दक्षिण ध्रुवावर 6 महिने दिवस असतो व उत्तर ध्रुवावर 6 महिने रात्र असते. दक्षिण ध्रुवावर दिवस असलेले पितर जास्त कार्यप्रवण असतात. पितृपंधरवाडा म्हणजे हा त्यांचा अपराह्न काळ, भोजन काळ असतो. याकरता या पंधरवाड्यामध्ये महालय, महाळ अशा पद्धतीने केलं जातं.
जर वृश्चिकेला सूर्य जाईपर्यंत हे महालय करता येतो. या महालयाविषयी अजून बऱ्याच काही गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, त्या मी पुढच्या क्लिपमध्ये सांगते. पितृभ्यो नमः.